जसं आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्र मान्सूनने 23 जूनला कव्हर केला होता आणि त्यानंतर मान्सूनचा जो विंड्स आहेत किंवा मान्सूनचे वारे आहेत ते थोडे कमकुवत झालेले आपल्याला दिसून आले आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी परत पाऊस कमी होताना आपल्याला दिसला. आणि आता आजपासून पुढले 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. स्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलै या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी मान्सूनचे वारे सक्रिय होऊन कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यांवर चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि म्हणून तिथे ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो त्या पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे. तो आपण असं म्हणू शकतो की 3 ते 6 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी किंवा सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आता जून आपलं जर 4ही सब डिव्हिजनचं जर आपण बघितलं तर यावर्षी नक्कीच पाऊस कमी झालेला आहे सरासरीच्या. आणि आपण जर प्रत्येक सब डिव्हिजन जर बघितली तर कोकण आणि गोवामध्ये जून मधली जी तूट आहे पावसातली ती 46% आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये 56% आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये ते 39% इतकी तूट आहे आणि विदर्भामध्ये 42% इतकी तूट आहे. त्यामुळं आपण एकंदरीत जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर 47% -47% किंवा 47% इतकी तूट पावसामध्ये जूनच्या पावसामध्ये आहे. त्यामुळं पाऊस हा कमीच झालेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण मग त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. तर नक्कीच पहिला जो आठवडा आहे जुलैचा त्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पण आता जी जूनची तूट आहे ती या 4-5 दिवसामध्ये भरून निघेल असं सांगणं डिफिकल्ट आहे. परंतु चांगला पावसाचा स्पेल आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. यावेळी नक्कीच पावसाची शक्यता चांगली आहे. तर त्यावर ते आपल्या शेतीचं नियोजन करू शकतात बेस्ड ऑन या पावसात येणाऱ्या स्पेलवर. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज येथे माझ्याकडे जेव्हा झिरपे सर 3-4 दिवसापूर्वी त्यांनी फोन केला की असा असा हा प्रोग्राम आहे आणि तुम्ही या प्रोग्रामचा फ्लॅग ऑफ कराल का, तेव्हा मला खूप छान वाटलं की कुठला तरी हा आगळा वेगळा असा विषय माझ्याकडे आला आणि मी पहिल्यापासूनच अशा चांगल्या गोष्टींना प्राधान्य देत आलेली आहे. आज मी इथे पाहिलं जेव्हा या मुली आल्या, या सगळ्या गिर्यारोहणावर जाणार आहेत, चालत जाणार आहेत, 16 दिवस सलग चालणार आहेत, अशा या मुलींकडे बघून विशेष मला फार आनंद झाला. आनंद याच्यासाठी झाला की तरुण मुली तर याच्यामध्ये आहेतच, परंतु वयस्कर महिला देखील याच्यामध्ये आहे. म्हणजे खरोखरच आज मी खूप इन्स्पायर झाले, मला खूप आनंद झाला. आणि मी अशा या मुलींना म्हणजे खरोखरच हे एक आव्हानात्मक आहे की कठीण परिस्थितीतून आज तुम्ही वर चढत चढत चाललेला आहेत. म्हणजे खरंच ही एक गोष्ट खूप आव्हान देण्यासारखी आहे आणि ह्या मुलींच्या चेहऱ्यावरती तो अजिबात कुठेही भाव नाहीये. एकदम आम्ही हे आव्हानात्मक करतोय किंवा असं काही नाही. त्या इतक्या त्यांच्यामधली जिद्द, त्यांच्यामधला जे कॉन्फिडन्स जो जाणवतो तो प्रचंड चांगला जाणवत आहे आणि याचा मला खरंच विशेष आनंद होत आहे. या सर्व ज्या मुली चालल्या आहेत यांच्या संपूर्ण ग्रुपला माझ्याकडून, माझ्या ग्रॅव्हिटस फाउंडेशन कडून खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. नमस्कार, माझं नाव तनिष्का अभिजित शिंदे. मी या एक्सपेडिशनची गिरीप्रेमीची माउंट मेंटॉक कांगरी जी एक्सपेडिशन जाते 2026 ची, याची यंगेस्ट मेंबर आहे. मी 18 वर्षाची आहे. मी BBA फर्स्ट इयरला आहे आणि आय एम सो ग्रेटफुल टू बी पार्ट ऑफ दिस एक्सपेडिशन. गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग याच्या ANU कोर्स थ्रू मला या ट्रेकिंग फील्ड आणि आउटडोअर्सचं मार्गदर्शन मिळालं
आणि इंटरेस्ट जागरूक झाला. आणि मी BRCC केला होता मागच्या वर्षी, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगचा. आणि त्यानंतर ही एक्सपेडिशनची जी अपॉर्च्युनिटी आहे ती माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी यंगेस्ट मेंबर असून माझ्यासोबत ज्या टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक्सपेडिशनचा जो बेसिक क्रायटेरिया असतो, BMC कोर्स असतो, बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, तो मी कालच जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग पहलगाम जम्मू काश्मीर इथून कंप्लीट करून काल रात्रीच पुण्यात पोहोचले. आणि उद्या रात्री आम्ही मोहिमेसाठी निघणार आहोत. सो आय एम सुपर एक्सायटेड आणि लेट्स गो. मी अगदी स्पेसिफिक प्रश्न विचारते की RMC प्लॅनच्या संदर्भातलं नवीन धोरण आपण करणार आहात असं वृत्तपत्रात, लोकमत आणि इतर अनेक पेपरला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यासाठी म्हणून हे जे RMC प्लॅनसाठी केलेलं धोरण आहे त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याबद्दलचा मसुदा किंवा ती माहिती आपण आमच्या पटलावर ठेवाल का? दुसरा प्रश्न असा आहे महत्त्वाचा की यातला एकही प्लॅन परवानाधारक नाही आहे का? कारण यांना परवानगी कशी मिळते हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं, फक्त प्रदूषण महामंडळाची जबाबदारी नाही आहे. मुद्दा असा आहे की महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कुठले आक्षेप घेतले किंवा त्याच्यासाठी काय नियमन केलं, काय मॉनिटरिंग केलं, याच्याबद्दल काहीही माहिती तिथे आम्हाला स्थानिक आमदार म्हणून मिळत नाही. त्यामुळे नियमितपणे दर 3 महिन्यांनी याच्या संदर्भातली माहिती मिळावी महानगरपालिकेकडून. कारण नगरपालिकेत चर्चा होते तसं नाही आहे काही गोष्टींची. उलट पक्षी दुर्दैवाने काही नगरसेवकांनी पण दबाव आणलेला आहे असं पण आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही विधिमंडळाच्या आमदारांना नियमित एक माहिती देणारी यंत्रणा तक्रारींची आणि या धोरणाचं स्वरूप काय? सन्माननीय ज्येष्ठ सदस्या नीलमताईंनी प्रश्न विचारला. महिला असल्यामुळे अत्यंत स्पेसिफिक प्रश्न त्यांनी मला विचारला. मी स्पेसिफिक उत्तर देईन की असं धोरण आम्ही राबवत आहोत ऑलरेडी. 2025 17 ऑक्टोबर 2025ला नवीन गाईडलाईन्स MPCBनी त्यांच्या पातळीवर अभ्यास करून जाहीर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये RMC प्लॅन्टला कंपल्सरी बॉक्स कवर हे सांगितलेलं आहे. 2 प्रकारचे RMC असतात, एक असतात कमर्शियल असतात आणि एक असतात कॅप्टिव्ह RMC, म्हणजे त्या प्रोजेक्ट पुरते ते असतात, परत ते तिथून जातात. तर त्याच्यामुळे त्यांना कंपल्सरी बॉक्स कवर पाहिजे, त्यांनी तिथे धूळ कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्स लावले पाहिजे, त्यांच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाड्यांचं जे टायर आहे ते वॉशिंग केलं पाहिजे एक्सेट्रा. ह्या सगळ्या गाईडलाईन्स आपण नव्याने अजून म्हणजे काय म्हणतात फिनिश करून आपण केलेल्या आहेत आणि त्या आता ऑनलाईन आहेत. त्यांना तंतोतंत त्यांचं पालन करणंच आहे. आणि अवैधरित्या काही प्लांट चालू असतील तर ते बंद करणं आमचं काम आहे. बाकी प्लांट ECची परवानगी हा एक भाग झाला त्याचा, पण तुम्ही म्हटलात तसं लोकल बॉडीजचं पण ती जबाबदारी आहे आणि तशी यंत्रणा आहे. आमचं तर सगळं ऑनलाईन आहे, AQI ऑनलाईन आहे. आता पाण्याचं पण प्रदूषण आम्ही मॉनिटर करतोय, आम्ही AIचा प्रचंड मोठा वापर करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन वरचेवर याच्यामध्ये सुधारणा होतच राहील. आणि लोकप्रतिनिधींना हे जर न्यू गाईडलाईन्स हवे असतील तर त्या मी सभागृहाला